नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल दी कुकिंग हॉटस्पॉटवरती. तर मंडळी, वीकेंड म्हटलं की सर्वांच्या घरी नॉनव्हेजचा प्लॅन हा ठरलेलाच असतो. आता लहानपणीचा आपला रविवार म्हणजे मटन किंवा चिकन ह्या दोन रेसिपीज तर ठरलेल्या असायच्यात. पण आता लहानपणापासूनच फक्त ते चिकन करी आणि मटन करी खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं आणि युनिक असं ट्राय करायचं असेल तर आजची ही चिकन दम बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. आता चिकन दम बिर्याणी घरी करायची म्हणलं तर ती काय लगेच काय होत नाही, कारण की कधी भात चिकट होतो तर कधी चिकन शिजत नाही. या दोन्ही गोष्टी जरी नीट झाल्या तर कधी तो फ्लेवरच येत नाही जो हॉटेलमध्ये आपल्याला मिळतो. तर ह्या गोष्टींच्या ज्या काही टिप्स आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जेणेकरून घरच्या घरी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सुद्धा तुम्ही ही चिकन दम बिर्याणी एकदम परफेक्टली करू शकता. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. तर सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो जे चिकन आहे ते घेतलेलं आहे. याला स्वच्छ असं धुवून घ्या. त्यानंतर पहिल्यांदा आपण आता इथे बेसिक मॅरिनेशन आहे त्याची प्रोसेस करणार आहोत. तर मी पहिल्यांदा तर ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळणार आहे. छान असा लिंबाचा रस यामध्ये असा पिळून घ्या. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद आहे आपली ती ॲड करतोय आणि आलं लसूण पेस्ट विथ 1 मिरची यामध्ये मी ॲड केलेली होती. तर ती ॲप्रॉक्स 2.5 ते 3 टेबलस्पून आहे ती एक ॲड करतोय मी. आपलं जे मीठ आहे ते 1 टेबलस्पून. धना पावडर आहे ती 1 टेबलस्पून ॲड करूया. हा आपला बिर्याणी मसाला हा तुम्ही 2 टेबलस्पून घेतला तरी चालेल. मी ते 1.5 पर्यंत घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार जास्त कमी जास्त करू शकता. आणि ही काश्मीरी लाल मिर्च ही पण तुम्ही 1.5 ते 2 टेबलस्पून घेऊ शकता. आता सगळं मिश्रण टाकून झाल्यानंतर याला छान असं हाताने असं मिक्स करा, जेणेकरून सगळे मसाले आहेत ते एकजीव होतील. तर अशा प्रकारे हाताने हे सगळे मसाले आहे ते एकत्र असे मिक्स करा. आता यामध्ये मी फक्त काही बेसिक मसालेच ॲड केलेले आहेत, कारण की आपलं हे बेसिक मॅरिनेशन आहे. हे जे मॅरिनेशन आहे तुमचा जर ऑलरेडी बिर्याणी प्लॅन असेल एका रात्री आधी तर तुम्ही हे रात्री पण करून ठेवू शकता, जेणेकरून हे मसाले आहेत ते चांगले मुरतील. सध्या मी ह्याला जास्त वेळ ठेवत नाहीये. मी याला 10 ते 15 मिनिटं आता असंच रेस्टला ठेवणार आहे. आणि त्यानंतर आता आपण पुढची जी प्रोसेस आहे आपली कांद्यापासून बरिस्ता बनवायची ते आपण करणार आहोत. तर बेसिक मॅरिनेशन झाल्यानंतर आपण बिर्याणीसाठी आता बरिस्ता तयार करून घेणार आहोत. त्यासाठी असे 4 ते 5 मोठे कांदे आपल्याला लागतील. हा कांदा आहे आपण मस्तपैकी असा सोलून घ्या आणि त्याला मधून असा कट करून घ्या. याचे तसे 2 भाग करा. तर कांद्याला आता हाफ कट करून घेतलेला आहे आपण. तर ही जी लाईन दिसते आता हिते नाही कट मारायचे तुम्हाला, असं आहे असा कट मारायचा आहे कांद्याला आपल्याला, जेणेकरून ही जी लेंथ आहे ती जास्त मिळेल आपल्याला बरिस्तासाठी. तर सर्वप्रथम मी दाखवतो तुम्हाला कसे कांदे कापायचे ते. आता कांद्याची जी थिकनेस आहे ती तुम्ही बघू शकता मी केवढी घेतलेली आहे इथे. त्यामुळे ही जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही घ्यायची आपल्याला कांद्याची जी थिकनेस आहे ती. तर अशा प्रकारे तुम्ही कांदा बरिस्तासाठी कापून घेऊ शकता. तर अशा प्रकारे उरलेले जे कांदे आहेत ते पण तुम्ही कट करून घ्या. मी तुम्हाला इथे दाखवतो, तुम्ही आता बघू शकता हे जी मी कशी थिकनेस ह्याची ठेवलेली आहे सेम ह्या प्रकारे थिकनेस ठेवा आणि बाकीचे उरलेले कांदे आहेत ते कापायला घ्या. तर आता जे कापलेले कांदे आहेत त्यांना आपण असं सुट्ट करून घेऊया. आणि आता एकदा का कांदे आपले सुट्टे करून झाले की त्याला आपल्या बोलमध्ये ट्रान्सफर करून घ्या. हे बघा किती सारे कांदे आपले आता कापून झालेले आहेत. तर आता बरिस्तासाठी आपला कांदा रेडी आहे. तर बरिस्ता फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. थोडा वेळ तेल गरम झालं की आपण यामध्ये कांदे सोडूया. तेल आता बऱ्यापैकी आपलं तापलेलं आहे. तर आता यामध्ये आपले कापलेले कांदे तेलात हळूहळू आपण सोडूया. तर गॅसची फ्लेम आता थोडी हाय ठेवा, कारण कांद्यात ऑलरेडी नॅचरल पाणी असतं, त्यामुळे त्याला आपण एकदम वेळ देऊन टाइम घेऊन फ्राय करूया. तेल जर तुम्हाला असं वाटलं की जास्त गरम झालेलं आहे तर अशा कंडिशनला गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी कमी करा आणि आपला जो आता सध्याचा कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करत राहा. या प्रोसेसला अप्रॉक्सिमेटली 15 ते 20 मिनिटं आरामात लागतात, कारण की कांदा टाइम घेतो फ्राय होण्यासाठी.
तर एकदम शांतपणे ही प्रोसेस तुम्ही पूर्ण करा. तर तुम्ही इथे पाहू शकता 15 मिनिटे या कांद्याला मी आता असं फ्राय केलेलं आहे. याचा रंग पण आता गोल्डन असा झालेला आहे. तुम्ही फर्स्ट टाइम जर बरिस्ता बनवत असाल तर लक्ष द्या, या स्टेजला कांद्याला तुम्ही बाहेर काढलंच पाहिजे. जर ब्राऊन कलर होईपर्यंत तुम्ही वाट बघत बसाल तर कांदा तुमचा जळून जाईल आणि जी सगळी मेहनत आहे ती वाया जाईल. म्हणून मी आता कांद्याला बाहेर काढतोय. तर आता उरलेले जे कांदे आहेत ते पण आपण तळून घेऊया. आता मी तुम्हाला म्हणलं होतं की जो गोल्डन रंग येईल तेव्हाच का कांदा बाहेर काढायचा. तर त्याच्या मागचं लॉजिक असं आहे की आपण गोल्डन ब्राऊन कांद्याला जेव्हा बाहेर काढतो तेव्हा त्याच्यावर ऑलरेडी काहीसं तेल असतं आणि ते तेल खूप गरम असतं. त्यामुळे ते आतल्या आत आपला जो कांदा असतो त्याला भाजत असतं. त्याला कुकिंगच्या भाषेत कॅरी फॉरवर्ड कुकिंग असंही म्हणतात. म्हणून आपण कांद्याला आता या स्टेजला बाहेर काढून रेस्ट करायला ठेवतो. तर अशा प्रकारे आपला उरलेला जो कांदा आहे तो पण आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे. मी याला काढून घेतोय आता याच्यामधून आणि दुसऱ्या प्लेटमध्ये रेस्टिंगसाठी ठेवतोय, जिथे मी ऑलरेडी टिश्यू पेपर ठेवलेला आहे. तो जो टिश्यू पेपर आहे तो जो कांद्याचं तेल आहे ते ॲब्झॉर्ब करायला मदत करेल आणि आपला जो बरिस्ता आहे तो एकदम ड्राय आणि क्रिस्पीसा बनेल. तर आपली बरिस्ताची प्रोसेस ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे. आता ते 5 ते 6 मिनिटं आपण फक्त रेस्टिंगसाठी त्या कांद्याला ठेवणार आहोत. तुम्ही आता पाहू शकता बरिस्ता आपला तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट असा बरिस्ता आपला बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता कसा कुरकुरीत बनलेला आहे हा. तर अशा प्रकारे बरिस्ता बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर बरिस्ता कसा बनवायचा हे तर मी तुम्हाला त्या डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. बघा, रेस्ट नंतर आपला जो बरिस्ता आहे तो एकदम परफेक्ट आणि एकदम क्रिस्पीसा असा झालेला आहे. आता हे जे बरिस्ताचं जे तेल आहे ते टेन्शन घेऊ नका, ते काय तुमचं वाया जाणार नाही. हे तेल आहे, यातलं थोडं तेल आपण सेकंड जी आपली मॅरिनेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये आपण यूज करणार आहोत. आणि जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल जेव्हा आपण चिकन मसाला भाजणार आहोत तेव्हाही हे तेल तुम्ही वापरू शकता. तर आता आपण सेकंड स्टेप जी मॅरिनेशनची आपली उरलेली आहे तिकडे वळूया. तर बरिस्ता आपला बनवून झालेला आहे आणि हे जे चिकन आहे ते मी आता बेसिक मॅरिनेशन ह्याला करून घेतलेलं होतं आणि 15 मिनिटासाठी ह्याला ठेवलेलं होतं रेस्टिंगसाठी. आता बरिस्ता बनवून झाला असल्यामुळे यामध्ये मी जो 80% बरिस्ता आहे तो ॲड करणार आहे. तर बरिस्ता बनवून झाल्यावरती जे तेल होतं ते पण आपण इथे यूज करणार आहोत. तर हे तेल आपण ह्यात ॲड करूया. याने खूप छान अशी चव मिळते. आता थोडेसे चॉप केलेली आपली कोथिंबीर आहे ती पण आपण ॲड करूया. सोबतच चॉप केलेला पुदिना एवढ्याशा क्वांटिटीमध्ये तुम्ही त्याला ॲड करू शकता. तर आता इथे 200 ग्रॅम आपण दही घेतलेलं आहे. हे दही मी फेटून घेतलेलं आहे, कारण की याचे जे गुठळ्या आहेत त्या जर झाल्या तर मिश्रण बनवताना तुम्हाला इश्यू होईल. त्यामुळे मी ऑलरेडी हे फेटलेलं आहे. आता आपण हे त्यामध्ये ॲड करूया. तर आता सगळं मिश्रण ॲड करून झाल्यावरती मस्तपैकी ह्याला आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही जेव्हा रात्री मॅरिनेशन कराल तेव्हा दही त्यामध्ये टाकू नका आणि असं माझ्यासारखं जर इन्स्टंटली तुम्ही बनवणार असाल तर तेव्हाच तुम्ही असं दही ॲड करा यामध्ये. आता मॅरिनेशन करून झाल्यावरती आपण ह्याला कोळशाची धुरी देणार आहोत. तर असा वाटीमध्ये हा मी कोळसा इथे ठेवलेला आहे. यावरती 1 चमचा तूप तुम्ही ॲड करू शकता आणि ह्याला आपण थोडंसं प्लेटमध्ये झाकून घेऊया. मस्तपैकी ह्याला असा स्मोकी फ्लेवर येऊ द्या, जेणेकरून तुमच्या बिर्याणीची टेस्ट खूप जास्त वाढेल आणि स्मोकीचा फ्लेवर येईल. तर आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. मी आता प्लेट साईडला काढतोय. बघा, अजूनही मस्त असा धूर याला आलेला आहे. खूप छान असा स्मोकी फ्लेवर झालेला आहे. तर याला आता आपण यातून रिमूव्ह करूया. तर आता आपला स्मोक देऊन झालेला आहे चिकनला. मॅरिनेशन पण कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर मस्त असा आलेला आहे याला. तर आपलं चिकन आता शिजवण्यासाठी रेडी आहे. तर पुढची प्रोसेस आता करूया आपण. तर बिर्याणी बनवण्यासाठी लागणारा जो टोप आहे तो मी इथे घेतलेला आहे. ऑलरेडी मी याला गॅसवरती ठेवलेला आहे लो फ्लेमवरती. तर यामध्ये आता सुरुवातीला आपण 2 टेबलस्पून तूप ॲड करणार आहोत.
तुपाला चांगल्यापैकी असं गरम होऊ द्या. तर आता तुम्ही बघू शकता तूप आता गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. तर आता यामध्ये आपलं मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते आपण हळूहळू सोडूया. चिकनला ॲड केल्यानंतर त्याला 5 ते 6 मिनिटं आपण असं स्टर करत घेऊया. जर तुम्हाला फ्लेम हवी असेल तर हाय पण करू शकता, त्यामुळे चांगलं असं चिकन पण शिजायला लागेल. फक्त ह्याला स्टर करत राहावा जेणेकरून मसाला खाली चिकटला नाही पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त असा कलर ह्याला सुटलेला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो कराल ना तर सेम असाच कलर तुम्हालाही मिळेल. आता मी गॅसची फ्लेम आहे ती लो केलेली आहे, कारण की मी हाय फ्लेमवरती 5 मिनिटं हे छानपैकी ह्याला परतून घेतलेलं आहे. आता या स्टेजला तुम्ही काय करू शकता, लो फ्लेम करून ह्याला डायरेक्ट झाकायला ठेवा आणि ह्याला 10 ते 15 मिनिटे असं ह्याला शांतपणे शिजू द्या, जेणेकरून जे चिकन आहे ते खूप छान प्रकारे आतून असं वाफेमध्ये शिजून निघेल. तोपर्यंत आपण भाताची जी रेसिपी आहे ती करूया. तर चिकनचा जो मसाला आहे तो आपला बनून तयार आहे. चिकन पण आहे ते 10 ते 15 मिनिटासाठी आपण शिजवायला ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत बिर्याणीचा भात कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता बिर्याणीचा भात बनवताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ म्हणलं तर जो भात आहे तो मोकळा आणि सुटसुटीत कसा होईल, भात आपला तुटणार कसा नाही, तर ह्या काही छोट्या टिप्स आहेत ते मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. तर चला बघूया आपण त्या. तर इथे तुम्ही पाहू शकता मी अर्धा किलो तांदूळ आहे तो इथे ऑलरेडी भिजत घातलेला होता. त्याला मी 4 ते 5 वेळा मस्त असं धुवून क्लीन करून घेतलेला आहे. हा बासमती राईस आहे आणि आपण जेव्हा मॅरिनेशनची प्रोसेस सुरुवात केलेली तेव्हाच मी हा भिजत ठेवलेला होता, कारण की 1 तासभर आपल्याला ह्याला भिजत ठेवायचाच आहे. 1 तासभर तुम्ही जर तांदूळ भिजत ठेवला असेल ना तर काय होतं त्यामुळे की जो भात आहे तो एकदम असा मोकळा आणि सुट्टा बनतो. आता 1 तास झाल्यामुळे मी या तांदळातलं पाणी सुद्धा काढून टाकलेलं आहे. आता हा जो तांदूळ आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये डायरेक्ट टाकायचा आहे. त्याच्या आधी आपण गरम पाणी तयार करूया आणि त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. आपलं जेव्हा चिकन शिजत होतं तेव्हाच मी साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं. आता तुम्ही पाहू शकता हे पाणी खूप छानपैकी उकळलेलं आहे, असे बुडबुडे निघत आहेत यामध्ये. तर या स्टेजला मी आपले खडे मसाले टाकणार आहेत. तर पहिल्यांदा 2 तेजपत्ता मी यात ॲड करत आहे. त्यानंतर 4 ते 5 काळी मिरी आपण यात ॲड करूया. 4 ते 5 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, मोठी इलायची आणि 1 चक्री फूल. हे सर्व टाकल्यानंतर आपण अर्धा लिंबू रस यामध्ये पिळणार आहोत. आता हे का करायचं आहे, कारण की यामुळे जो भात आहे ना तो एकदम पांढरा शुभ्र असा निघतो आणि खूप मोकळा असा निघतो. आणि हे पिळून झाल्यानंतर ही फोड आहे ती पण तुम्ही यामध्ये टाका आणि मस्तपैकी हे मसाले आहे यामध्ये उकळू द्या. आता मसाले आपले टाकून झालेले आहेत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया. मी आता इथे मस्त असं चमचा भरून आता मीठ टाकतोय. आता आपण जो आपला भात होता जो भिजत ठेवलेला होता तो आता ह्यामध्ये ॲड करूया. तर आता आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण जे आपलं चिकन होतं जे शिजवायला ठेवलेलं ते बघूया. आहा हा हा, मस्त असं चिकन आपलं शिजलेलं दिसतंय बघा मित्रांनो. छान असा कलर आणि तेलही सुटलेलं आहे. इथे 80 ते 85% आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं असेल. आणि या स्टेजला तुम्ही चिकनमध्ये किंवा रश्श्यामध्ये
काही मीठ किंवा मसाले कमी जास्त वाटत असतील तर ते टेस्ट करून बघू शकता. तर मी पण आता टेस्ट करून बघतो. तर मसाले वगैरे तर सगळे ओके आहे, पण आता याच्यानंतर आपण ह्यामध्ये मीठ ॲड करणार नाहीये. तर मी थोडंसं मीठ आहे इथे ॲड करतोय, कारण की एकदा का तुम्ही इथे तुमचं मिश्रण चुकलं, अंदाजा चुकला की ते खारट झालंय की ते तिखट झालंय, त्यानंतर तुम्ही काही याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाले किंवा मीठ टाकू शकत नाही. कारण की आपण एकदा का बिर्याणीची लेअर बनवली का तुमच्यासाठी तो ऑप्शन बंद झाला. म्हणून या स्टेजला काळजी घ्यायची, तुम्ही टेस्ट करायची ग्रेव्ही कशी झाली आहे ती, आणि तुमच्या चवीनुसार ते तुम्ही चव आहे ते ऍडजस्ट करू शकता मसाले किंवा मीठ ऍड करून. तर मीठ आणि मसाले ऍडजस्ट करून झालेलं आहे. चिकन पण खूप छान शिजलेलं आहे, तुम्हाला मी दाखवतो जवळून. हे बघा. आता या स्टेजला तुम्ही गॅस बंद करू शकता, कारण की ह्याच्यापेक्षा जास्त आता आपल्याला चिकन शिजवायचं नाहीये. उरलेले जे 10 ते 15% जे चिकन आहे ते बिर्याणीमध्ये शिजेल. सो इथे गॅसची फ्लेम मी ऑफ करतोय आणि चिकनला झाकून ठेवूया रेस्टसाठी. तर आता 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत. आपला भात तुम्ही बघू शकता ते शिजून निघलेलं आहे. मी एकदा चेक करतो. तर भात आपला 80 ते 85% इथे शिजलेला आहे. सगळा भात इथे तुम्ही शिजवायचा नाहीये, कारण आपण जेव्हा बिर्याणीची लेअर बनवणार आहोत ना, त्यावेळी हा उरलेला जो 10 ते 15% आहे तो भात शिजेल. तर आता आपण काय करूया, हा भात आहे तो रेस्ट करण्यासाठी, थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घेऊया. तर या स्टेजला गॅसची फ्लेम आहे ती मी ऑफ करतोय. आणि भात आपला 4 ते 5 मिनिटात का शिजला, कारण की 1 तासभर आपण आपला जो भात होता, जो तांदूळ होता, तो भिजवत ठेवलेला होता. त्यामुळे 4 ते 5 मिनिटातच आपला भात आता शिजलेला आहे. त्यामुळे गॅस पण वाचतो आणि चांगल्या प्रकारे भात पण आपला शिजतो. तर चला आपण आता हा भात साईडला काढून घेऊया. त्याचं पाणी असं काढून घ्या आणि याला परातीमध्ये रेस्ट करण्यासाठी काढून घेऊया. आता परातमध्ये जो भात आहे तो रेस्ट करण्यासाठी आपण ठेवलेला आहे. या स्टेजला हे जे खडे मसाले आहेत ते आपण साईडला काढून घेऊया, कारण की बिर्याणी खाताना जर हे तोंडात आले तर एकदम चव जाईल आणि मूड पण ऑफ होईल. त्यामुळे तुम्हाला पण हे आवडत नसेल तर हे खडे मसाले तुम्ही या स्टेजला काढू शकता. जर ही स्टेप आहे तुम्हाला अवॉइड करायची असेल तर एक कॉटनचा रुमाल तुम्ही घेऊ शकता. त्या कॉटनच्या रुमालमध्ये हे सगळे जे मसाले आहेत तुम्ही ते बांधून तुम्ही ते गरम पाण्यामध्ये सोडू शकता. तर भात इथे आपला आता रेस्टिंगला ठेवला होता, तो थंड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण बिर्याणीची लेअरिंग करायला घेऊया. त्याआधी आपण आपलं जे चिकन आहे ते पाहूया. तर आता चिकन मसाला आहे छानपैकी रेस्ट झालेला आहे. इथे माझे पीस आय थिंक ऑलरेडीच इव्हनली बसलेले आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल की वर खाली पीसेस झाले असतील तर एकदम त्याचा थर आहे तो एकदम असा इव्हनली करून घ्या. पीसेस आहेत मोठे छोटे एका लाईनमध्ये लावून घ्या, कारण की आपण आता ह्याच्यामध्ये भात टाकणार आहे बिर्याणीचा, तर ते वर खाली नको, एकदम लेअरमध्ये घ्या. तर पीसेस आपले आता इव्हनली आपण लावून झालेले आहेत. आता या स्टेजला मी यामध्ये थोडासा बिर्याणी मसाला आहे 1 टेबलस्पून तो ॲड करतोय. त्याने मस्त असा फ्लेवर येईल पुन्हा. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना चॉप केलेले, आणि जो आपला बरिस्ता होता तो पण ह्यामध्ये मी आता ॲड करणार आहे. आता हा थोडासा बरिस्ता आहे मी ठेवतोय वरच्या लेअरिंगसाठी. तर आता मसाले, कोथिंबीर, पुदिना टाकल्यानंतर आपण आता फायनली भाताची आता लेअर करायला घेऊया. असं चमच्याने थोडं पसरा आणि लेअर आहे ते एकदम समांतर अशी करून घ्या आणि सगळा भात आहे तो यावरती टाकून द्या. तर आता इव्हनली आपली जी बिर्याणी आहे ती लेअर वाईज आता स्प्रेड करून झालेली आहे.
यामध्ये मी थोडेसे असे व्हर्टिकल असे होल्ड करून घेत आहे. यांनी काय होतं की बिर्याणीमध्ये जी वाफ असते ती अशी सगळीकडे अशी खेळती राहते आणि भात आहे तो खूप छान असा शिजून निघतो, जास्त प्रमाणात पाणी राहत नाही. आता या स्टेजला मी 1 ते 2 टेबलस्पून आपलं तूप आहे ते असं ॲड करतो ह्यामध्ये, कारण की तुपामुळे अजून जास्त असा फ्लेवर येतो त्यामध्ये आणि मस्त असा सुवासही येतो. त्यानंतर थोडंसं मी केसरचं पाणी आहे हे रात्रभर भिजत ठेवलं होतं. बघा कसा ओरिजिनल कलर ह्याला आलेला आहे. हे पण आपण कलरिंगसाठी ते यूज करणार आहोत. त्यानंतर आपला जो उरलेला बरिस्ता होता तो ॲड करूया. गार्निशिंगसाठी थोडीशी चॉप केलेली आपली कोथिंबीर आणि थोडासा चॉप केलेला पुदिना, हे पण असं तुम्ही इव्हनली डिस्ट्रीब्यूट करू शकता इथे. आता जे टॉपिंग्स जे टाकायचे होते आपले बिर्याणीचे ते आपण टाकून झालेले आहेत. आता बिर्याणीला आपण झाकून एक तवा घेऊया आणि त्याच्यावरती गरम करायला ठेवूया. तर आता चिकनची तर लेअर करून झालेली आहे. या स्टेजला गॅस चालू करून आपण त्याच्यावरती एक तवा ठेवणार आहोत आणि ह्या तव्यावरती आपली जी लेअर केलेली बिर्याणी होती ती आपण ठेवणार आहोत. आता हे ताट खूप असं घट्ट असं बसलेलं आहे, त्यामुळे आता ह्यावरती मी काही पीठ वगैरे लावून असं ह्याला जास्त अजून गरम म्हणजे असं फिट्ट करण्याचा प्रयत्न नाही केला. ह्याच्यावरती मी एक आपली उकळ आहे पारंपरिक ती ठेवणार आहे. या उकळणे काय होईल की असा खूप सारा असा दबाव या प्लेटवरती पडेल आणि जास्त प्रमाणात वाफेतून बाहेर जाणार नाही. तर सुरुवातीची जी 5 मिनिटं आहेत तेव्हा गॅसची जी फ्लेम असेल ती आपण हाय ठेवणार आहोत. फ्लेम हाय ठेवल्यामुळे आपला जो तवा आहे तो पटकन गरम व्हायला मदत होईल. आणि 5 मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम आहे ती लो करूया आणि 10 ते 15 मिनिटं तव्यावरती आपल्या बिर्याणीला दम देण्यासाठी ठेवूया. एकदा का 10 ते 15 मिनिटे झाली की गॅसची फ्लेम तुम्ही बंद करा आणि ही जी बिर्याणी आहे तिला लगेच काही उघडू नका. 10 मिनिटासाठी किमान तिला रेस्टसाठी ठेवा, कारण की जी आपली बिर्याणी गरम झालेली आहे आपण त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, त्याचा जो अरोमा आहे तो त्या वाफेमध्ये असतो आणि तो आतल्यात सर्क्युलेट होतो. त्यामुळे 10 मिनिटं तरी आपण रेस्टला आपण बिर्याणी ठेवूया आणि 10 मिनिटानंतर त्याचं झाकण आहे ते ओपन करूया. तर आता 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. लो फ्लेमवरती मी ह्याला दम द्यायला ठेवलं होतं. आता आपण गॅस बंद करूया या स्टेजला आणि किमान 10 मिनिटे तरी बिर्याणी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया. यामध्ये तुम्ही लगेच बिर्याणीचं झाकण आहे ते ओपन करू नका. 10 मिनिटे तरी वेळ त्याला द्या रेस्ट होण्यासाठी. तर आता आपली चिकन बिर्याणी बनून तयार आहे. चिकन बिर्याणीला आपला दम देऊन झालेला आहे, तिला 10 मिनिटे रेस्टला सुद्धा ठेवून झालेलं आहे. आता झाकण उघडून बघूया आपली चिकन दम बिर्याणी कशी झाली आहे ते. आता एकदम भारी अशी चिकन दम बिर्याणी झालेली आहे. त्याला आता आपण सर्व करायला घेऊया. तर मित्रांनो, फायनली आपली चिकन दम बिर्याणी सर्व करून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही घरी ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता ही रेसिपी जर तुम्ही घरी केली तर तुम्हाला ती कशी वाटली? जर आवडली तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपल्या TCH चॅनलला, जेणेकरून दर आठवड्याला आपले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येतील. आता एवढा खमंग असा वास या घरात पसरलेला ह्या बिर्याणीचा मला तर कंट्रोल होत नाहीये. त्यामुळे रजा घेतो मी तुमची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.